जनसंपर्क मोहीम जर हाती घेतली तर हा मुद्दा चांगला लोकांपर्यंत जाऊ शकतो. मी पुन्हा सांगतो की सुनेत्र पवार या मराठा आणि एक सुसंस्कृत आपण ज्याला म्हणतो की त्यांचा पेहराव, त्यांचं त्यांचं राहणीमान, त्यांचं बोलणं, एकंदरीत त्यांचं वागणं, देहबोली, एकंदरीत या सगळ्या गोष्टी अशा आहेत की त्या एक महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री म्हणून फक्त राजकीयदृष्ट्या एक इक्वेशन नॅरेटिव्ज नाही, तर ते लोकांपर्यंत एक त्यांचा जो समज आहे किंवा त्यांचं जे एकंदरीतच समाज जीवन आहे, ते ज्या भागात राहतात, ती जी भाषा बोलतात, तर त्याच्याशी ते मिळतं जुळतं असल्यामुळे लोकांना ते कनेक्ट होईल. त्यामुळे इथून पुढे महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री राष्ट्रवादीची, त्यातली ते रिजनल पक्षाची, मराठा समाजाची होईल का, हे नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये फ्लोट होऊ शकतं. त्यासाठी एक जनसंपर्क मोहीम, आउटरीच कॅम्पेन आणि एक वेगळ्या आपण ज्याला म्हणू शकतो की ग्रामीण भागातून एक अशी यात्रा काढल्या जाईल की त्यामध्ये एक महिला सेंटर असेल. त्या असतील सुनेत्र पवार, कारण की प्रशांत किशोर यांची काम करण्याची जर पद्धत बघितली तर त्यांचा एक टेक्निक अशी आहे की तो नेता जर लोकांपर्यंत गेला, आपण जर लोकांशी कनेक्ट वाढला, तर तो आपण ज्याला म्हणतो की तो एक नॅचरल कनेक्ट निर्माण होतो. तो फक्त व्हर्च्युअली राहत नाही. त्यामुळे एक यात्रा, मोठी राज्यव्यापी यात्रा, म्हणजे जी मुंबईपासून विदर्भापर्यंत आणि त्यातली खास करून ग्रामीण भागापर्यंत जर झाली तर नवल वाटून घेऊ नका. किंवा इथून पुढे प्रशांत किशोर सुरुवातीला तेच सुनेत्र पवार यांच्यासोबत किंवा NCP सोबत करायचा प्रयत्न करतील. दुसरी गोष्ट म्हणजे रिजनल पक्षाचं अस्तित्व. महाराष्ट्रामध्ये एक प्रादेशिक पक्षाचं असणं अत्यंत गरजेचं आहे. ठोस प्रादेशिक पक्षाचं, मराठी अस्मिता, मराठा समाजाचं वर्चस्व आणि एकंदरीतच महाराष्ट्राचं देशाच्या राजकारणामध्ये जर जे काही महत्त्व होतं आहे आणि असेल, यासाठी सुद्धा एक नॅरेटिव्ह, एक नवीन महाराष्ट्र धर्म तुमच्यासमोर कदाचित प्रशांत किशोर हे NCPच्या माध्यमातून सुनेत्र पवार यांच्यासाठी मांडताना दिसू शकतं. कारण हा मुद्दा खूप गरजेचा आहे. भारतामध्ये जे रिजनल पक्षाचं सध्या खूपच वाईट परिस्थिती झालेली आहे, हातबल आहेत, किरकोळ झालेले आहेत. तर त्यात महाराष्ट्रातसुद्धा शिवसेनेची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, मनसेची काय बिकट परिस्थिती आहे, संघटन आणि मताची टक्केवारी जर बघितली तर ते तुम्हाला कळेल. एकच रिजनल पक्ष आहे, तो पुन्हा तग धरून आहे, अजून पूर्णतः फुटलेला नाही आहे. त्याच्यामध्ये अजून आमदारांची संख्या ठीकठाक आहे, संघटनसुद्धा ठीकठाक आहे. तर ते आहे ते संघटन विस्कटून जर गेलं, आहे ते आमदार जर फुटून गेले, तर महाराष्ट्रातला एक उरला सुरलेला रिजनल पक्षसुद्धा संपून जाईल. तर ही भीतीच्या स्वरूपातून एक वेगळंसुद्धा नॅरेटिव्ह मराठी लोकांपर्यंत किंवा महाराष्ट्रापर्यंत